विषयी ग्रंथकारांची मते. वेदांत शास्त्रामध्ये जरी सिद्धांत एकच असला, जीव आणि ब्रह्म यांची एकता, जगन मिथ्यात्व आणि ब्रह्माचं सत्यत्व, तरी सुद्धा त्या विचार करताना वेदांत शास्त्रामध्ये जीव जगत यांचा विचार करण्यात येतो. त्याच्यावर काय सदा विचार आहे, तस्मात जगत जीव परात्मना, जगत जीव आणि परमात्मा यांचा विचार करण्यात येतो. आणि जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते, जीव आणि जगत यांचा बाध करून केवळ आत्म्यालाच अवशिष्ट ठेवतात. परंतु आत्म्याला अवशिष्ट ठेवत असताना परमात्म्याचा विचार किंवा जीवाचा विचार अनेक प्रकाराने सांगितलेला आहे. या ठिकाणी मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीवभाव किंवा ईश्वर भाव ह्या कल्पना आहेत किंवा हे कल्पित आहेत, अध्यस्त आहेत, हा सगळ्यांचा सांगण्याचा अभिप्राय आहे. असं असूनही अध्यारोपाच्या भाषेमध्ये जीवाचं आणि ईश्वराचं स्वरूप कथन करताना त्यांनी वेगवेगळ्या रीतीनं सांगितलेलं आहे. जसं एकच पदार्थात म्हणजे एकाच सिद्धांताचं ज्ञान करून देण्यासाठी त्यांनी अध्यारोपाच्या भाषेत मात्र जो वेगळेपणा दिसतो तो त्यांच्या सिद्धांताच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु अनेक प्रकारचे अधिकारी असतात, त्यांच्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारच्या धारणा असतात. तेव्हा त्या धारणेनुसार ज्या त्यांनी जीव आणि ईश्वराचं अध्यारोपित स्वरूप जरी वेगवेगळं सांगितलेलं असलं तरी त्याचं अधिष्ठान मात्र सर्वांनी एकच सांगितलेलं आहे. आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बुद्धीवर तो सिद्धांत आरूढ व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. एक महत्त्वाचं लक्षात की हा सगळा अध्यारोप आहे. हे त्यांना सांगण्यामध्ये त्याचा अभिनय जरी आपल्याला दिसला तरी तो सत्य आहे असं कधी समजायचं कारण नाही. फक्त प्रत्येकाचा भर याच्यावर आहे की मुमुक्षुला आत्मबोध व्हावा याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये जीव आणि ईश्वराची स्वरूप वेदांत शास्त्रामध्ये जे काही विशेष प्रसिद्ध ग्रंथकार आहेत त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची सांगितलेली. ते कशी ते सांगतात. आता जीवेश स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते. अनेक वेदांत ग्रंथकारांनी जीवेश्वरांचे स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केले आहे. वेदांताच्या अनेक ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये जीवाचं आणि ईश्वराचं स्वरूप भिन्न भिन्न प्रकाराने प्रतिपादन केलेलं आहे. पैकी प्रथम सांगतात विवरण ग्रंथकार प्रकाशात्मा यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंब ईश्वर असे सांगितले आहे. तसा हा विषय जो आहे तो फार विस्ताराने दार्शनिक विषय ह्या संस्कृत विचारसागरामध्ये याचं बरंच विवेचन केलेलं आहे. परंतु आपल्याला आता सामान्यपणे त्याचा एक फक्त गोषवारा लक्षात यावा किंवा संक्षेपाने त्याचं चिंतन लक्षात यावं एवढंच आपण पाहणार आहे. तर यामध्ये प्रकाशात्मा मुनी म्हणजे ज्याला विवरण प्रमेय संग्रह नावाचा ग्रंथ लिहून वेदांत दर्शनामध्ये त्यांचं फार मोठं स्थान आहे. त्यांना एक विवरण प्रस्थान आणि एक भामती प्रस्थान. तर भामती प्रस्थान म्हणजे वाचस्पती मिश्रा ज्यांनी ब्रह्मसूत्राच्या भाष्यावर आचार्यांच्या भाष्यावर पुन्हा टीका लिहिली. आणि हे विवरण प्रमेय यांना विवरणकार म्हणतात. प्रकाशात्मा मुनी ह्या दोन प्रक्रिया आहे वेदांतामध्ये. एकांना म्हणतात की विवरण प्रस्थान आणि एकाला म्हणतात भामती प्रस्थान. तेव्हा ह्या विवरण प्रस्थानामध्ये एकच उपाधी मानलेली. आपण जसं म्हणतो की जीवाची उपाधी ही अविद्या किंवा अंतःकरण आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे. जीवाची उपाधी ही मलिन सत्वात्मक अविद्या असं आपण म्हणतो आणि ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वात्मक माया. यांनी एकच उपाधी मानली आणि ते अज्ञान ही एकच उपाधी मानली. त्या अज्ञानामध्ये जे प्रतिबिंब आहे त्याला काय म्हणतात, एकच उपाधी. अज्ञानामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात आणि त्याचं मूळ बिंब आहे त्याला ईश्वर म्हणतात. विवरण ग्रंथकार प्रकाशात्मा यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंबस्थानी ईश्वर असे सांगितले आहे. विद्यारण्य स्वामींचे मतात शुद्ध सत्वगुण सहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुण सहित अंतःकरणोपादान कारण अविद्यांशातील आभास जीव आहे. विद्यारण्य स्वामी जे आहेत त्यांनी जे आभासवाद आहे, विद्यारण्य स्वामींचा आभासवाद आहे.
त्या आभासवादामध्ये वर सांगितलेला कोणता आहे बिंब प्रतिबिंबवाद, की ज्याच्यामध्ये एकच उपाधी मानली आणि त्याच्यामध्ये अविद्येतील प्रतिबिंबाला जीव आणि बिंबाला मूळ बिंबाला ईश्वर असं म्हटलं. आणि आभासवादाची प्रक्रिया सांगणारे विद्यारण्य स्वामी मात्र सांगतात की अंतःकरण आहे, अंतःकरणाचं उपादान कारण कोण आहे अविद्या, परंतु ते कोणतं मलिन सत्वात्मक असणारी अविद्या की जी अंतःकरणाचं उपादान कारण आहे, आणि शुद्ध सत्वात्मक असणारी माया. तर शुद्ध सत्वात्मक माया ही ईश्वर आपलं ब्रह्माची उपाधी जेव्हा शुद्ध सत्वात्मक माया होते त्यावेळेला त्या मायेमध्ये पडलेलं जे ब्रह्मचैतन्याचं किंवा मायाधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणजे ईश्वर पदामध्ये 3 भाग येतात. ईश्वरामध्ये ईश्वर हा शब्द जेव्हा आपण उच्चारण करतो त्याच्यामध्ये मलिन सत्वात्मक अविद्या, मलिन बरोबर आहे ना, जीवात मी काय म्हणलं जीव, जीवामध्ये काय येतं मलिन सत्वात्मक अविद्या की जी अंतःकरणाचं उपादान कारण आहे, आणि त्या मलिन सत्वात्मक अविद्येचं असणारं अधिष्ठान किंवा त्याला कूटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य असं म्हणतो, आणि त्या साक्षी चैतन्याचं कूटस्थाचं किंवा प्रत्येगात्म्याचं त्या मलिन सत्वात्मक अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून जीव म्हणतात. आता बरोबर आहे ना. आणि माया अधिष्ठान चैतन्य आणि माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये म्हणजे शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला ईश्वर असं म्हणतात. हे कोणाचं मत आहे? ईश्वर आपलं विद्यारण्य स्वामींचं मत आहे. विद्यारण्य स्वामींचे मतात शुद्ध सत्वगुण सहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुण सहित अंतःकरणोपादान अविद्यावंशातील आभास जीव आहे. जरी पंचदशीमध्ये आता इथं काय तुम्ही म्हणाल किंवा मायेतला आभास आणि अविद्येतला आभास तो एकच आहे, तर एकच आहे. पडलेल्या जे चैतन्याचा आभास आहे तो आभास एकच आहे, उपाधी भिन्न आहेत, परंतु ज्याचा आभास पडला ते चैतन्य मात्र एकच आहे. आपल्याला समजून घेण्यासाठी पाठीमागे आपण म्हणत होतो किंवा कुटस्थाचा बुद्धीमध्ये पडलेला आभास आणि इकडं मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास. पण चैतन्य आभास असा शब्द वापरला तर ते लक्षात घ्यायचं ब्रह्मचैतन्याचा आभास, कारण कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य जो एकच आहे आतापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकाराने ज्ञात झालं. म्हणून विद्यारण्य स्वामींच्या मतात शुद्ध सत्वगुण सहित माये जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुण सहित अंतःकरणोपादान कारण अविद्यावंशातील आभास जीव आहे. येथील मलिन सत्वगुण सहित हे अंतःकरणाचं विशेषण आहे का अविद्येचं विशेषण आहे? मलिन सत्वगुण सहित अविद्या का मलिन सत्वगुण सहित अंतःकरण? अविद्या हे अविद्येचं विशेषण हे लक्षात घ्यायचं. जरी पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतःकरणातील आभासात जीव म्हटले तथापि सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही, म्हणून प्राज्ञरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. म्हणून अंतःकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास अविद्यावंश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. केवळ आभासाचा जीव ईश्वर मानित नाही, तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीवेश्वर आहेत. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहेत आणि अविद्योपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म आहेत. जीवेश चैतन्य साभास आहेत, म्हणून यास आभासवाद म्हणतात. आता पंचदशीचं पुढच्या वर्षी आपल्याला 3ऱ्या वर्षामध्ये चिंतन येणारच आहे. तरी ह्या पंचदशी थोडक्यात काय आहे की विचारसागराची सुधारित आवृत्ती म्हणजे पंचदशी. विचारसागर आपण मराठीतून शिकतो आणि पंचदशी संस्कृतमध्ये. याच्यामध्ये व्यवस्थित गणितासारख्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत ज्या आपल्याला जर चांगल्या प्रकाराने समजल्या तर आणि थोडा संस्कृतमध्ये प्रवेश असला तर त्याला पंचदशीचं चांगल्या प्रकाराने आकलन होतं. म्हणून हा थोडक्यात काय पंचदशीचा प्रवेश ग्रंथ आहे किंवा पंचदशीचं प्राथमिक स्वरूप आहे आणि ते त्याचं सुधारित स्वरूप आहे पंचदशी. तर त्याच्यामध्ये आता पंचदशीमध्ये आभासवाद सांगितलेला आहे आणि त्या आभासवादालाच अनुसरून सर्व विचारसागरातल्या प्रक्रिया आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला आभासवादाच्या प्रक्रियेमध्ये जीव आणि ईश्वर यांचं काय स्वरूप आहे हे सांगतात. जरी पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतःकरणातील आभासात जीव म्हटले आहे. आता विद्यारण्य स्वामींनी पंचदशीत मात्र असं म्हटलं नाही की अविद्याधिष्ठान चैतन्य आणि अविद्याधिष्ठान चैतन्याचा मलिन सत्वात्मक अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणावा असं लिहिलं नाही. त्यांनी काय लिहिलं की अंतःकरण अधिष्ठान
चैतन्य आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा बुद्धिवृत्ती असा शब्द वापरतात. बुद्धिअधिष्ठान चैतन्य आणि बुद्धिअधिष्ठान चैतन्याचं बुद्धिवृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात, अशी त्यांनी व्याख्या केली. परंतु आता सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव आहे की नाही ही व्याख्या कुठे जाईल? अंतःकरण कुठं असतं? जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये. सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरण कुठं असतं? अंतःकरण नसतंच, नाही का? असतं, पण ते कुठं असतं? आपलं कारण, अंतःकरणाचं कारण कोण आहे? अविद्या. त्या अविद्येमध्ये ते लीन झालेलं असतं. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरण हे आपल्या कारणात लीन होतं. पण तेव्हा जीव आहे की नाही? तेव्हा जीव नाही का? जीव आहे. पण जर तुम्ही अंतःकरणोपही चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणोपही साक्षी चैतन्याचा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब एवढंच जीवाचं लक्षण केलं तर ते सुषुप्तीतल्या जीवावर जाईल का? नाही. कोणता दोष येईल? अतिव्याप्ती का अव्याप्ती का असंभव? अव्याप्ती. केलेलं लक्षण काय जात नाही? प्राज्ञ जीवावर जात नाही. सुषुप्तीचा जो अभिमानी आहे त्याला काय म्हणतात? प्राज्ञ. ऐक नाही, मग हे प्राज्ञ जीवच आहे ना. आणि जागृत अवस्थेचा अभिमानी विश्व आणि स्वप्नावस्थेचा अभिमानी तैजस. तेव्हा जीवाचं हे अंतःकरण जर गृहीत धरलं, उपाधी केवळ अंतःकरण गृहीत धरलं तर हे लक्षण कुठं जातं? विश्व आणि तैजसावर जातं, पण प्राज्ञावर जात नाही. आणि मग त्याचा अर्थ काय झाला? प्राज्ञावर न गेल्यामुळं हे लक्षण निर्दुष्ट लक्षण झालं नाही. ते लक्षण काय झालं? अव्याप्ती नावाचा दोष त्याच्यामध्ये आला. मग हा दोषाचं निवारण व्हायला पाहिजे ना. लक्षात आलं ना? तर सांगा, जरी पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतःकरणातील आभासात जीव म्हटले आहे, तथापि सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही. सुषुप्तीत तर अंतःकरण राहत नाही म्हणजे नष्ट होतं असं सांगायचंय का? कारणात लीन होतं असं सांगायचं. पण आपण समजून घ्यायचं की अंतःकरण राहत नाही म्हणजे अंतःकरण कार्यकारी राहत नाही. ते आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहतं. मीठ जसं पाण्यात टाकलं तर राहत नाही म्हणजे काय नष्ट होतं का? फक्त ते पाण्याशी एकरूप होतं, वेगळेपणाने दिसत नाही. तसं अंतःकरण अभिव्यक्त अंतःकरणाचं स्वरूप आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आपल्याला त्याला ते अंतःकरण राहत नाही असा शब्द प्रयोग आहे. तथापि सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही म्हणून प्राज्ञरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. जीवाचं केलेलं जे लक्षण आहे ते प्राज्ञरूप जीवावर गेलं का? सुषुप्ती अवस्थेतला सुषुप्तीत जीव नाही का? आहे. पण त्या अवस्थेत अंतःकरण आहे का? नाही. मग त्या अंतःकरण ज्या अवस्थेमध्ये कारणामध्ये लीन झालेलं आहे अशा त्या प्राज्ञ जीवावर हे केलेलं लक्षण जातं का? नाही. म्हणून अंतःकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास अविद्यांश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. मग त्यांना या ठिकाणी अविद्या मान्य नाही का? त्यांना प्राज्ञावर जीवाचं लक्षण नाही असं म्हणायचंय का? त्यांना असं म्हणायचंय की अंतःकरणाचं जे उपादान कारण आहे ते अविद्या आहे. हे त्यांनाही गृहीत आहेत की नाही? अंतःकरणाचं उपादान कारण अविद्या आहे हे त्यांना मान्य नाही का? मान्यच आहे. मग त्यांना असं म्हणायचंय की अंतःकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास असणारा अविद्यांश त्याला जीव म्हणतात. म्हणजे जरी तिथं अंतःकरण शब्द वापरला असला, योजला असला तरी त्यांचा अभिप्राय काय आहे? अंतःकरण ज्याचं कार्य आहे असा अविद्यांश. तो केवळ अविद्या का त्या ठिकाणी या आभास मानला पाहिजे? अंतःकरणात आभास आहे, त्याचं कारण असणारं जे अविद्यांश त्याच्यातही आभास आहे. मग साभास अविद्यांशालाच त्यांना जीव म्हणायचे. केवळ अंतःकरणाला जीव म्हणायचं नाही. केवळ अंतःकरण अधिष्ठान चैतन्यासहित त्याचं पडलेलं जे प्रतिबिंब त्या तिघांना मिळूनही जीव म्हणायचं नाही. अंतःकरणाचं कारण असणारा जो साभास अविद्यांश त्यालाच जीव म्हणण्यात त्यांचा अभिप्राय आहे किंवा त्यांचं तात्पर्य आहे. मग याचा अर्थ लगेच आपण काही गैरसमज करायचा का? त्यांनी तर अंतःकरण म्हटलंय. काही ग्रंथकार तर काय म्हणतात? अविद्या. आहे की नाही? जीवाची उपाधी अविद्या म्हणतात. अविद्या म्हटलं तरी अविद्येचं कार्य कोण आहे? अंतःकरण. आणि अंतःकरण म्हटलं तरी अंतःकरणाचं कारण कोण आहे? अविद्या. तेव्हा आणि दोन्ही ठिकाणी काय मानलेलं आहे? आभास. म्हणून अंतःकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास अविद्यांश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. केवळ आभासच जीव ईश्वर नाही तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीवेश्वर आहेत. आता जीव आणि ईश्वर यांचं जे स्वरूप सांगतात तर आपण म्हणतो
अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला जीव म्हणतात. माया, माया अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं मायेमध्ये प्रतिबिंब याला मिळून ईश्वर असं म्हणतात. तेव्हा ईश्वर म्हणजे केवळ आभास असं आम्हाला म्हणायचे का? जीव म्हणजे केवळ आभास असं आम्हाला म्हणायचे का? का हे तिन्ही मिळून जीव आणि ईश्वर होतात? आभासासहित अंतकरण आणि अधिष्ठान चैतन्य यांना मिळून जीव म्हणतो. आभासासहित माया आणि माया अधिष्ठान चैतन्य याला मिळून ईश्वर म्हणतो. केवळ आभासाला जीव आणि ईश्वर म्हणण्यात आमचं तात्पर्य नाही, किंवा केवळ जीव आणि आभास हे आपलं केवळ आभास हे जीवरूपही नाहीत आणि ईश्वर स्वरूपही नाहीत. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहेत आणि अविद्योपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म आहेत. आता या ठिकाणी जीवाला तुम्ही कालच आपण पाहिलं, जीवाला सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान माई असं म्हणतात, बंधमोक्ष रहित स्वतंत्र असं म्हणतात, आहे की नाही? आणि कोणाला? ईश्वराला. आणि जीवाला या ठिकाणी अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, मायाधीन, कर्मपरतंत्र, बंधमोक्षवान असं आपण म्हणतो. कोणाला? जीवाला. वास्तविक दोन्ही आभासच आहेत की नाही? मग एक सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि एक मात्र अल्पज्ञ अल्पशक्तिमान असा दोघांच्या मध्ये भेद का पडला? याचं कारण आहे उपाधी. जीवाची उपाधी आहे मलिन सत्वात्मक अविद्या आणि ईश्वराची उपाधी आहे शुद्ध सत्वात्मक माया. त्यामुळे हा भेद पडला, आहे की नाही? जर भिंतीमध्ये भिंत जी आहे ती पृथ्वी महाभूताचं कार्य आहे आणि आरसा सुद्धा पृथ्वी महाभूताचं कार्य आहे, परंतु आरसा जो आहे त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं आणि भिंतीमध्ये प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळं मलिन सत्वात्मक जी अविद्या आहे ती म्हणजे जीवाची जी उपाधी आहे त्या जीवाच्या उपाधीला भूत, भविष्य किंवा वर्तमानातले सर्व विषय याचं ज्ञान होत नाही, आहे की नाही? आणि ईश्वराची उपाधी ही शुद्ध सत्वात्मक माया असल्यामुळं त्याला एक समवायाच्छेदे करून म्हणजे एकाच कालामध्ये संपूर्ण वर्तमानातल्या सर्व पदार्थांचं, सर्व भूत पदार्थांचं आणि पुढे असणाऱ्या भविष्यत पदार्थांचं ज्ञान होतं. याला कारण काय आहे? याला कारण आहे त्या आभासाचा धर्म नाही, तो आभास ज्या उपाधीमध्ये पडला त्या उपाधीचे धर्म त्या ठिकाणी लागतात. म्हणजे ईश्वराला सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमत्व येतं, त्याला कारण आहे माया ही उपाधी. आणि जीवाला अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमत्व येतं, याचं कारण आहे अविद्या ही उपाधी किंवा अंतकरण ही उपाधी. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहेत आणि अविद्योपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म आहेत. जीवेश चैतन्य साभास आहेत म्हणून यास आभासवाद म्हणतात. आता जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे दोन्ही काय आहे? साभास म्हणजे आभासात सहित असल्यामुळं यांना काय म्हणतात? आपलं ज्याच्यामध्ये हा आभास मानला, जीव आणि चैतन्य ही दोन्ही आभास रूप आहेत असं मानलं, त्याला काय म्हणतात? आभासवाद असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये एकच उपाधी अज्ञान मानून प्रतिबिंबाला जीव म्हणतात आणि बिंबाला ईश्वर म्हणतात, हे विवरणकाराचं मत आहे. याला कोणता वाद म्हणतात? बिंब प्रतिबिंब वाद म्हणतात. आणि विद्यारण्य स्वामींनी जी काही प्रक्रिया मांडली तिला आभासवाद असं म्हणतात. वाचू ना? वर सांगितलेल्या विवरण मतात जीवेश चैतन्यांच्या दोन उपाधी न मानता दोघांची अज्ञान ही एकच उपाधी मानली आहे. आता विवरणकारांचं मत पुन्हा थोडासा त्याचं हे सांगतात की जीव आणि ईश्वर, बरोबर ना, यांचं स्वरूप कथन करताना विद्यारण्य स्वामींनी किंवा आभासवादामध्ये दोन उपाधी मानल्या. कोणत्या? माया आणि अविद्या अशा दोन उपाधी मानल्या आभासवादामध्ये. आणि विवरणकारांनी काय केलं? अज्ञान ही एकच उपाधी मानली. त्या अज्ञान उपाधीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात आणि त्याच्या सापेक्ष असणारं त्याचं जे आपलं जे प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात आणि बिंबाला ईश्वर असं म्हणतात. उपाधी किती मानली? एकच मानली. वर सांगितलेल्या विवरण मतात जीवेश चैतन्यांच्या दोन उपाधी न मानता दोघांचे अज्ञान ही एकच उपाधी मानली आहे. दोघांची ही अज्ञान उपाधी मानली तरी ईश्वरासही अल्पज्ञत्व येईल अशी कोणी शंका घेतली तर विवरणकार असे समाधान करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ती उपाधी आपले दोष
प्रतिबिंबातच दाखविते, बिंबात नाही. जसे दर्पणरूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते, तेथे दर्पणरूप उपाधीचे श्याम पीत लघुतादी अनेक दोष प्रतिबिंबाचे ठिकाणी होतात. मुख्य बिंब जे मुख त्या ठिकाणी प्रतीत होत नाही. तसे दर्पणस्थानी जे अज्ञान त्याचे प्रतिबिंबरूप जो जीव त्याचे ठिकाणी अज्ञानकृत अल्पज्ञतादी दोषांचे भान होते. बिंबरूप ईश्वराचे ठिकाणी नाही. आता ही एक गोष्ट काय आहे की काल कधी आपण पाहिलं होतं की कोणती प्रक्रिया चांगली. ही बिंब प्रतिबिंबवादाची प्रक्रिया फार जवळची आहे आणि अमृतानुभवाचं बरंचसं स्पष्टीकरण बिंब प्रतिबिंबवादाच्या चिंतनाने होतं. याच्यामध्ये अमृतानुभवाचं चिंतन. पण काय आहे, बिंब प्रतिबिंबवादामध्ये ज्या शंका येतात त्यांचं आपलं निराकरण होत नाही किंवा बिंब प्रतिबिंबवादाची प्रक्रियाच आपल्याला चांगली लवकर कळत नाही. आपण हे साधारणतः चिंतन कोणतं करतो, विचारसागर पंचदशी या ग्रंथाचं चिंतन करतो. हे दोन्ही ग्रंथ काय आहे, आभासवादाच्या प्रक्रियेला धरून असल्यामुळं आपण बिंब प्रतिबिंबवादाचं जास्त चिंतन घडत नाही. आणि ते जे आहे ते मूळच्या संस्कृत ग्रंथामध्ये अधिक विस्ताराने आलेले आहे. आपल्याला तसे सांगणारे आचार्य किंवा तशा प्रकारचं चिंतन आपण करत नाही. त्यामुळं ही प्रक्रिया अत्यंत जवळची आहे असं विद्वानांचं म्हणणं आहे की आभासवादाचं चिंतन करण्यापेक्षाही बिंब प्रतिबिंबवादाने मनुष्य लवकर आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो. शिवाय काय दोन उपाधी मानण्याची गरज नाही. उपाधी काय आहे, एकच आहे. पण एकच उपाधी मानली की आपल्याला पहिली शंका अशी येते की अज्ञान ही एकच उपाधी मानली ना, मग अज्ञान उपाधीमध्ये असणारं जे प्रतिबिंब आहे ते उपाधी तर एकच आहे ना, अज्ञान आहे ती उपाधी. त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रतिबिंबाला तुम्ही जीव म्हणता तर जीव कसा आहे, अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे की नाही. आणि त्याच्यातलेच बिंब कोण सांगितलंय तुम्ही, अज्ञान उपाधीमध्ये बिंबाला काय म्हणतात, ईश्वर. अर्थात अज्ञान उपाधीमुळं प्रतिबिंब रूप जो जीव त्याला जसा अल्पज्ञत्व येतं तसाच सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला देखील अल्पज्ञत्व येईल. कारण तो कशामध्ये पडलेला आहे, अज्ञानामध्ये त्याचं बिंब ऐके नाही. बरं तुम्ही बिंब आणि प्रतिबिंब दोघांची काय मानता, एकच उपाधी मानता. त्यामुळे ईश्वराला अल्पज्ञत्व येईल की नाही, ईश्वर सर्वज्ञ ठरणार नाही. बरं अनुमानाने किंवा श्रुतीनं पाहिलं तर ईश्वराला सर्वज्ञ म्हणणं योग्य आहे, पण ईश्वराला अल्पज्ञ म्हणता येणार नाही. आणि उपाधी एकच मानली का ईश्वराला अल्पज्ञ स्वीकारण्याची तुमच्यावर अनायासाने म्हणजे अगदी वेळ येणार असं ह्या बिंब प्रतिबिंबवादावर शंका घेतली जातात. तर ते म्हणतात की मूळ ज्या वेळेला उपाधी जी आहे ना, ती उपाधी आपलं जे धर्म आहेत ना ते धर्म कोणावर घालते, फक्त प्रतिबिंबावर घालवते, मूळ बिंबावर घालवत नाही. जसं आपलं मुख आहे, आपलं मुख स्वच्छ आहे आणि जर ते आपण एखाद्या आरशामध्ये पाहिलं मुख, तर खरं तर काय तुका म्हणे मुख नाही दर्पणात, तुकाराम महाराज म्हणतात दर्पणात मुख आहे का आपलं, नाही. आता फक्त सध्या जेवढा विषय चाललाय तेवढा समजावून घ्या. तर मुखामध्ये आपण आपलं दर्पणामध्ये आपलं मुख पाहत असताना आपलं मुख स्वच्छ आहे आणि जर तो दर्पण म्हणजे तो आरसा जर मलिन असला तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब तिथं कुठेतरी आपल्या चेहऱ्यावर काहीतरी त्या धुळीकणाचं ठसे उमटल्यासारखे वाटतात. आपलं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसत नाही. याचा अर्थ काय, त्या उपाधीनं काय केले, आपले धर्म जे आहेत मूळ त्या प्रतिबिंबावर घालवले. बरोबर आहे ना, आपले धर्म उपाधीने काय केलं, प्रतिबिंबावर घालवले. पण आपल्या मूळ मुखाच्या ठिकाणी तिनं काही मालिन्य केलं का, मुख कशाच्या स्थानी, बिंबाच्या स्थानी आहे की नाही. आणि आरशातलं जे मुख आहे उपाधीला धरून ते प्रतिबिंबाच्या स्थानी. तर तुम्हाला जे वाटतं की जीवाला काय, जीवाप्रमाणेच ईश्वराला अल्पज्ञत्व येईल, अल्पज्ञत्व याचं काही कारण नाही. कारण उपाधीने आपले धर्म कोणावर घातले, प्रतिबिंबावर घातले. बरोबर ना, प्रतिबिंबावर घातले, मूळ बिंबावर घातले नाही. मग अशा वेळेला जर एकच उपाधी मानली अज्ञान आणि त्याला बिंबाला ईश्वर आणि प्रतिबिंबाला जीव म्हटले तर ईश्वराला अल्पज्ञत्व येण्याचा संभव आहे का, नाही. कारण उपाधी जे आपले धर्म ती फक्त कोणावर घालवते, प्रतिबिंबावर घालते, मूळ बिंबावर घालत नाही. तसंच अज्ञान उपाधी आपले धर्म कोणावर घालील, जीवावर. आणि जीवाला काय करील, अल्पज्ञ अल्पशक्तिमान बंध मोक्षवान कर्म परतंत्र करील. मूळ ईश्वराला करण्याचं काय कारण आहे. नाथ महाराजांनी भागवतात याच्याही पुढे जाऊन सांगितलं. याच्यामध्ये नाथ महाराज असं म्हणतात, जर आता आपण म्हणतो आता एक भांड आहे आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, बघा सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. अशा वेळेला ते जर पाणी स्थिर असेल तर सूर्याचं प्रतिबिंब स्थिर, पाणी जर चंचल असेल
तर ते सूर्याचं प्रतिबिंब हलणार, चंचल होणार. जर पाणी जर मलिन गढूळ असेल तर ते प्रतिबिंब देखील आपल्याला अस्पष्ट दिसेल, नाम ते सुद्धा मलिन अशा प्रकारचं दिसेल. मग आता नाथ महाराज असं म्हणतात, मग ते जे प्रतिबिंब आहे तर त्या प्रतिबिंबाला जर पाणी हललं, सूर्य तर कुठे आहे? आकाशात, त्याचं प्रतिबिंब अगोदर पडलं तर ते स्थिर आहे का अस्थिर आहे? पाणी स्थिर असलं तर स्थिर आहे. खरं पाणी हललं तर प्रतिबिंब हलतंय का प्रतिबिंब हलल्यासारखं वाटतंय? प्रतिबिंब जागेवरच स्थिर आहे. त्या उपाधीनं ते मलिन पण झालं नाही, ते अस्थिर पण झालं नाही, बरोबर आहे ना. आणि ते स्थिर पण ज्या स्वरूपात आहे तसंच आहे प्रतिबिंब. भांड्यामध्ये प्रतिबिंब वर आकाश असतं सूर्याचं, जसं पडलंय तसंच आहे की नाही. मग हा सगळा होणारा चांचल्याचा व्यवहार कोणामध्ये? उपाधीमध्ये. तो चांचल्य त्याच्यामध्ये नाही. मालिन्याचा व्यवहार उपाधीमध्ये, मूळ त्या आपल्या प्रतिबिंबामध्ये देखील नाही. त्याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. जर प्रतिबिंबाला जर कोणत्याही प्रकारचा उपाधीचा संबंध लागत नाही तर मूळ बिंब आकाश असतं सूर्याला उपाधीच्या मालिन्याचा संबंध असण्याचं काय कारण आहे की नाही. मग म्हणून या दृष्टीने पाहिलं तर जीवाला सुद्धा कोणत्याही प्रकारचा उपाधीचा धर्म जो आहे जीवाच्या ठिकाणी नाही. भ्रमाने त्याला आपल्या ठिकाणी आहे असं वाटतं. आपल्याला भ्रम होतो की नाही, पाणी आमच्या चंचलतेमुळे सूर्य चंचल झाला. वास्तविक सूर्य हलतोय का? प्रतिबिंब रूपाचा जो सूर्य आहे तो सुद्धा हलत नाही, तो सुद्धा जागेवर स्थिर आहे. त्याचप्रमाणे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जीवाला तुम्ही काय असं समजू नका. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, जीव तरी कुठे वेगळा आहे. आणि तसं जर असतं, कायमचा जर वेगळा असतं तर तुकाराम महाराजांनी देवाशी संवाद केला असता का? काय मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची गोंगडे पांघरू हरी. एक गोंगड कसं काय पांघरता येईल? जर मुळच भेद आहे, तो भेद जर सत्यच आहे तर त्या सत्यभेदाचं निराकरण कशाने? कधीतरी तत्वज्ञानाने झालं असतं का? किती तुम्ही वेदांताचं चिंतन केलं तरी जीव ईश्वर रूप होतच नाही. असं जर असतं तर कोणीतरी अशा प्रकारची प्रक्रिया प्रतिपादन केली असती का? किंवा असा कोणी प्रयत्न तरी केला असता का? याचाच अर्थ उपाधीमुळे त्यांच्या ठिकाणी त्याचा काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. उपाधीचे धर्म या प्रतिबिंबावर गेलेले आहेत. वास्तविक उपाधीचे धर्म प्रतिबिंबावर सुद्धा जात नाही. अमृतानुभवामध्ये याचा बराच ओहापोह कधी प्रसंगाने करतो. म्हणून संत वाङ्मय जरी कळायचं असलं आपल्याला तरी ह्या प्रक्रिया कळल्या पाहिजेत. तर आता पहा, नाथ महाराजांनी याच्या पुढची झेप टाकली की नाही, म्हणजे आपल्याजवळ काही कमी नाही संत वाङ्मयात, पण आपल्याजवळ कमी नाही हे कळण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? ह्याचं चिंतन पाहिजे अगोदर. वर सांगितलेल्या विवरण मतात जीवेश चैतन्याच्या दोन उपाधी न मानता दोघांची अज्ञान ही एकच उपाधी मानली आहे. दोघांची अज्ञान उपाधी मानली तर ईश्वरासही अल्पज्ञत्व येईल अशी कोणी शंका घेतली तर विवरणकार असे समाधान करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ते उपाधी आपले दोष प्रतिबिंबातच दाखविते, बिंबात नाही. लक्षात आला ना विषय? उपाधी आपले दोष जे आहे, उपाधीचे धर्म कुठे दिसतील? फक्त प्रतिबिंबावरच घालवते, मूळ बिंबावर नाही. जसे दर्पणरूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते तेथे दर्पणरूप उपाधीचे श्याम, पीत, लघुत आदी अनेक दोष प्रतिबिंबाच्या ठिकाणी होतात. उपाधीचा आरसा समजा काळा, पिवळा, लहान, मोठा जसा असेल ते सगळे दोष कुठे दिसतील आपल्याला? प्रतिबिंबाच्या ठिकाणी प्रतीत होतात. मुख्य बिंब जे मुख त्या ठिकाणी प्रतीत होत नाही. मूळ बिंबात आपलं मूळ जे मुख आहे त्या मुखाच्या ठिकाणी म्हणजे बिंबरूप असणारं जे मुख आहे त्याच्या ठिकाणी कोणताही दोष प्रतीतीला येत नाही. तसेच दर्पण स्थानी जे अज्ञान, इथं आरशाच्या ठिकाणी कोण घ्यायची उपाधी? अज्ञान उपाधी घ्यायची. जीव आणि ईश्वर यांचं निरूपण करताना उपाधी कोणती आहे? अज्ञान. आणि दर्पण स्थानी जे अज्ञान त्यामध्ये प्रतिबिंबरूप जो जीव त्याचे ठिकाणी अज्ञानकृत अल्पज्ञतादी दोषांचे भान होते. जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता, अल्पशक्ती हे कशामुळे? अज्ञानाचे म्हणजे उपाधीचे. अज्ञानकृत म्हणजे अज्ञानाने केलेले किंवा अज्ञानापासून झालेले जे दोष आहे ते जीवाच्या ठिकाणी. ते कोणते दोष आहे? अल्पज्ञत्व, अल्पशक्तिमत्व, परतंत्रत्व, बंधमोक्षवत्व हे सगळे धर्म त्याच्या ठिकाणी दिसतात. पण ते धर्म कोणाचे आहेत? उपाधीचे. आणि प्रतिबिंब कोण आहे? प्रतिबिंब स्थानी जीव आहे आणि त्या जीवाच्या ठिकाणी हे धर्म दिसून येतात. कोणाचे? अज्ञानकृत. उपाधी जे अज्ञान आहे त्या अज्ञान उपाधीने केलेले धर्म प्रतिबिंब रूप असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी दिसून येतात. बिंब त्या दर्पण स्थानी जे अज्ञान आहे त्यामध्ये
प्रतिबिंब रूप जो जीव त्याचे ठिकाणी अज्ञानकृत अल्पज्ञता आदी दोषांचे भान होते, बिंबरूप ईश्वराचे ठिकाणी नाही. आभास आणि प्रतिबिंब यांचा इतका भेद आहे की आभास पक्षात आभास मिथ्या आहे आणि प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही, सत्य आहे. आता बघा हा एक फरक काय याच्यातली परिभाषा जेवढी आपल्याला कळून घेता येईल तेवढी कळून घेण्याचा प्रयत्न करा. नाही लक्षात आली तर आत्ताच विचारा. त्याचा थोडासा हां हो हा म्हणले हा नाही हो अज्ञानामध्ये दोन कुठे प्रतिबिंब? अज्ञानामध्ये एकच प्रतिबिंब आहे, ते जीवाचं आहे. आणि त्या ज्याचं प्रतिबिंब पडलं तो ईश्वर आहे. म्हणजे अज्ञानामध्ये प्रतिबिंब एकच प्रतिबिंब आहे. जे प्रतिबिंब आहे त्यालाच फक्त जीव म्हणतात आणि ते प्रतिबिंब ज्याचं पडलेलं आहे त्याला बिंब म्हणतात. कुठं जीव हा ईश्वराचंच प्रतिबिंब आहे. परंतु आता त्याच्यासाठी सांगितलं ना की अज्ञान जे आहे तर त्या अज्ञानाचा मध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते अज्ञान ही उपाधी आहे ना, त्या उपाधीचा परिणाम जीवावर होतो. परंतु त्या ज्या ईश्वराचं ते प्रतिबिंब पडलं, बरोबर आहे ना, ज्या ईश्वराचं जो प्रतिबिंब पडलं तो बिंबस्थानी, त्याच्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. ना हां हो हां बिंबालाच ईश्वर म्हटलेले ना. नाही 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 त्याच्या हे दोन्ही एकच जे ब्रह्म आहे ना, त्या ब्रह्माच्याच ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंब ह्या दोन कल्पना केलेल्या आहेत. मूळ जे ब्रह्म आहे ना त्या बिंबाला ईश्वर म्हटलं आणि प्रतिबिंबाला जीव म्हटलं. परंतु हे बिंब आणि बिंबत्व त्याच्यामध्ये आता येणारच आहे चिंतन. अमृतानुभवामध्ये बरंच चिंतन आलेलं आहे. एक मिनिट एकाच ब्रह्माच्या ठिकाणी बिंब आणि प्रति असे की आपण आता बसलो, तुम्ही काय म्हणता की या ठिकाणी मग ब्रह्म कोणाला मानायचं, अशी शंका आहे ना. तर त्याचं चिंतन असे की आता माझं मुख आहे, बरोबर आहे ना, माझं मुख आहे, माझं मुखाला विषय आहे का? माझं मुख मी मला पाहतो का? नाही, आहे की नाही. अन्याला विषय होतं. तुम्ही माझं मुख आहे असं म्हणता. बंडा महाराज सांगा, कैलास महाराज काही जर स्पष्टीकरण आलं तर. माझं मुख मला विषय होत नाही आणि तुम्हाला विषय होतं. किंवा मला कधी पाहावं वाटलं तर मी आरशामध्ये माझं प्रतिबिंब पाहिलं, त्यावेळेला मी काय म्हणतो हे प्रतिबिंब आहे आणि हे कशाचं आहे, मुखाचं, याला बिंब आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना. आता मूळ मुख जे आहे, जर समजा कोणी म्हटलं माझ्याजवळ आरसा नाही, बरोबर ना, आता आरसा नाही तर त्याचं प्रतिबिंब आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग त्या प्रतिबिंब सापेक्ष मुखाला मी जे बिंब म्हणत होतो तर बिंब तरी आहे का त्याच्यामध्ये? बिंबत्व भाव आहे का? दोन्ही नाही. मग आता कोणी म्हणायला लागले अहो आम्ही म्हणतो तुम्हाला मुख नाही आणि तुमच्या समोर आरसा नाही, तुम्हाला मुख नावाचा पदार्थच नाही, असं जर कोणी म्हटलं तर आम्ही काय म्हणू त्याच्या ठिकाणी? तू हो म्हण नाहीतर नाही म्हण, ऐकी नाही. दुसरी गोष्ट, आरसा असू दे किंवा नसू दे आणि माझं मुख मला स्वतःला विषय देखील न होऊ दे. स्वतःला विषय होत नाही, अन्याला विषय होत नाही, उपाधीमुळं त्याच्या ठिकाणी प्रतिबिंब भाव नाही, तत्सापेक्ष बिंब भाव नाही, तरी तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. याचं कारण आम्ही असं म्हणतो. कसं काय हो, तुमचं मुख तुम्हाला दिसत नाही, आम्ही नाही म्हणतो, तरी तुम्ही आहे कसं काय म्हणता, असं जर कोणी विचारलं तर त्याची प्रक्रिया अशी आहे की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. डोळा आहे, ऐक नाही, डोळा सर्वांना पाहतो, पण म्हणे तुम्ही डोळ्याला पाहतो का? नाही. मग डोळा नाही असं कोणी म्हणलं तर कबूल करेल का? नाही. कारण का? पाहणे हेच डोळ्याचं रूप आहे आणि जे ज्याचं रूप असतं ते त्याला विषय होत नाही. म्हणजे याच्यामध्ये आता ब्रह्मचैतन्य जे आहे
तर त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी आरसा उपाधी सापेक्ष, बरोबर ना. आरसा उपाधीमुळं जसा प्रतिबिंब भाव आला, त्याचबरोबर मूळ चैतन्याच्या ठिकाणी काय आला, बिंब भाव आला. मग मूळ चैतन्याच्या ठिकाणी कोणता भाव आहे, तुम्ही काय म्हटले की ब्रह्मचैतन्य, ईश्वराचं, ईश्वर बिंब, आरच्या उपाधीमुळे जीव हा प्रतिबिंब. मग ब्रह्म कुठं, ब्रह्म जे ज्याच्या ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्हीही नाही, बिंब भाव. म्हणून त्याच्यामध्ये अशी प्रक्रिया आहे खरी याची. मी अगोदरच सांगितलं की इथं फारसं स्पष्टीकरण होणार नाही, अमृतानुभवामध्ये त्याचं बरंच स्पष्टीकरण आहे. थोडक्यात पुन्हा सांगतो की एकदम जर लक्षात आलं तर पहा. तर याच्यामध्ये जेव्हा आपण आरशामध्ये मुख पाहतो त्यावेळेला मुख कुठे आहे, ग्रीवास्त आपल्या मानेवर मुख आहे आणि दिसतं कुठं, आरशामध्ये, आहे की नाही. तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची मातो दुसरी ते, असं तुकाराम महाराजांनी लिहिले. तर ते मुख आहे ग्रीवास्त, तर ते वाटतं कुठं, दर्पण असतं, दर्पणाच्या ठिकाणी वाटतं. मुख कुणीकडे, आता माझं इकडे कुठं दक्षिणेकडे आहे, आणि जर आरशात पाहिलं तर ते कुठं दिसतं, उत्तर. म्हणजे त्याला प्रत्यंगमुखत्व म्हणतात, ते विरुद्ध दिशेने दिसतं. आहे कुठं, ज्या दिशेला त्या दिशेला दिसतं का, विरुद्ध दिशेला दिसतं. त्याला प्रत्यंगमुखत्व, दर्पणस्तत्व आणि स्वभिन्नत्व. हे कुठे आहे, ग्रीवास्त मुख, आणि दिसतंय कुठं, आरशात. सोहून काय वाटतं, भिन्न वाटतं. असे हे सगळे धर्म कोणामुळे येतात, उपाधीमुळे त्या ठिकाणी येतात. दर्पणस्तत्व, स्वभिन्नत्व, प्रत्यंगमुखत्व हे धर्म उपाधीमुळे. वास्तविक आहेत का, काही नाही. बर, ज्या वेळेला आरसा माझ्या समोरून गेला त्यावेळेला बिंब नाही का, बिंब भाव नाही. आरशामुळे प्रतिबिंब, मग मुखाला काय म्हणतो, बिंब. आणि आरसा उपाधी बाजूला केल्यावर प्रतिबिंब राहिलं का, नाही. मग प्रतिबिंब राहिलं नाही, त्यात सापेक्ष बिंबत्व राहिलं का, बिंब राहिलं नाही का, बिंबत्व भाव राहिला नाही का, मूळ मुखच राहिलं नाही का, मूळ मुख राहिलं. ते जे मूळ मुख आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे, की ज्या ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंब भाव उपाधी सापेक्ष आलेले आहे. ते दोन्ही ज्याच्या ठिकाणी नाही ते निरपेक्ष असणारं ब्रह्मवस्तू आहे. अजून एक याच्यातही सांगितलं, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या बिंब प्रतिबिंबवादामध्ये आणखी दुसरी एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये दोन्ही, आपण जेव्हा आभासवादामध्ये काय म्हणतो, जीव आणि ईश्वर, बरोबर ना, हे दोन्ही कल्पित आहे असं म्हणतो, बरोबर. जीव भाव आणि ईश्वर भाव हे कल्पित आहे, आणि जीव आणि ईश्वर याला सुद्धा कल्पितच म्हणतो. का, तर ते माया आणि अविद्या ज्या उपाधी त्या कल्पित आहे, आहे की नाही. त्या आणि ज्या उपाधीमुळं त्या ब्रह्माला जीव भाव किंवा ईश्वर भावाला तो सुद्धा कल्पित आहे. जीव आणि ईश्वर हे दोन्हीही कल्पित आहे असं कशामध्ये म्हणतो आपण, आभासवादामध्ये. तसं बिंब प्रतिबिंबवादामध्ये असं म्हणतात की प्रतिबिंबही खरंच आहे आणि जीवही खराच आहे. लक्षात आलं ना, म्हणजे प्रतिबिंबही खरं आहे आणि बिंबही खरं आहे, जीवही सत्य आहे आणि ईश्वरही सत्य आहे. मग तुम्ही म्हणाल की द्वैतापत्ती आली की नाही मग याच्यामध्ये, असं म्हणणं. तर त्याच्यामध्ये असं आहे की या ठिकाणी जीव आणि ईश्वर हे दोन्ही सत्य आहे आणि बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्हीही सत्य आहेत. कारण त्याच्यातही पण आणखीन बारकावे थोडक्यात घ्या लक्षात, की आपली जी वृत्ती आहे ना ती इतकी वेगवान आहे. वृत्ती निघाली की आरसा उपाधीमध्ये एकदम वृत्ती वेगाने जाते, आणि आरशात गेली की तो आरसा काय पारदर्शक नाही, तिथून ती वृत्ती काय होते, पुन्हा परावर्तित होते. आणि परावर्तित झालेली वृत्ती आपल्या मुखालाच काय करते, विषय करते, आहे की नाही. आणि ते मुख कुठे आपल्या ठिकाणी सत्य आहे. त्यामुळं ज्या प्रतिबिंबाला पाहते का प्रतिबिंब पाहते क्षणी खरी ती बिंबालाच पाहत असते, बिंबालाच पाहत असते, असं त्याच्यातला बारकाव आहे. तरी सुद्धा आपण मनन केलं पाहिजे ह्या गोष्टी तो घडते कशी. तर त्यामुळं आपलं मुख जे आहे ते आपल्या स्थानी आहेच की नाही, आणि त्या सत्यमुखातच ते प्रतिबिंब आहे की नाही, आणि प्रतिबिंब खाली कोणालाच पाहते, बिंबालाच विषय करते. म्हणून बिंबही सत्य आहे आणि प्रतिबिंबही सत्य आहे. मग सत्य आहे तर मग तुम्ही दोन सत्य स्वीकारली. अहो आम्ही असं म्हणतो की त्या उपाधीमुळं त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी आलेला प्रतिबिंबत्व हा भाव आणि तत्सापेक्ष मूळ मुखाच्या ठिकाणी आलेला बिंबत्व भाव हे प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व मिथ्या आहे. याच्यातला तो जो आहे ना तो प्रतिबिंबत्व मिथ्या आहे, प्रतिबिंब काय आहे, सत्यच आहे, अशी याची प्रक्रिया आहे. असं याचं आहे. हो, त्याच्यात काय शंका आहे. पहिल्यांदा ब्रह्मचैतन्य कळलं ना, मग आता काय बिंब त्या उपाधीमुळे जीव झाला की तत्सापेक्ष ज्याचं प्रतिबिंब आहे तो ईश्वर झाला, आहे की नाही. आणि ज्याच्या ठिकाणी
प्रतिबिंब आणि बिंबभाव नाही. त्याच्या पुढे जाऊन असं चिन्ह, परवा एक ते हे आले होते ना आपले त्या शंकरानंद, ते येतात ना ते याचे काय त्याला म्हणतो आपण, शास्त्रज्ञ, वेदाचे वैदिक गणित करणारे, तर त्यांनी सांगितलं की हा बिंब प्रतिबिंब भाव जो आहे हा जास्त, मी तुमच्यावर जेव्हा प्रेम करतो, आत्मा परम प्रेमास्पद आहे असं आपण म्हणतो, तेव्हा माझ्या स्वरूपाला तुमच्यात पाहतो, ऐके नाही, म्हणून करतो. म्हणजे बिंब प्रतिबिंब भाव जे आहे तर ते मिथ्या जरी असले तर बिंबच काय करते, प्रतिबिंब रूपाने आपणच आपल्याला पाहतो. जसं स्वप्नामध्ये ऐके नाही, स्वप्नामध्ये आपण अनेक पदार्थ निर्माण केले, ऐके नाही, आणि पाहिले कोणी, आपण. पाहणारा कोण आणि पदार्थ कोण, आपण, ऐके नाही. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं काय असतो, उपादान कारण असतो, असं त्याचं. म्हणजे सगळी शास्त्र जाऊन अखेर एकाच सिद्धांताला मिळतात, ऐके नाही. आता यांनी सांगितलं, आपल्याला वाटलं हा बिंब प्रतिबिंब भाव आपल्या बिंब प्रतिबिंबवाद कुठून काढला, बरा होता आतापर्यंत आभासवाद, ऐके नाही. आणि यांनी तर काय केलं, बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही नाही सत्य म्हणतात, आणि द्वैतापत्ती नाही येणार का, जगात सत्य तर एकच आहे, ब्रह्म एकच सत्य आहे. आता यांचं काय झालं, ईश्वर आहे सत्य, जीव आहे सत्य, ऐके नाही. अहो आम्ही सत्य म्हणलं म्हणजे काय, सत्यच आहे, अधिष्ठान रूपाने काय येते, एकच आहे ना, सत्यच आहे ते. फक्त त्याच्यामुळं बिंब आणि प्रतिबिंब हा उपाधीमुळे आलेला भाव तेवढा कल्पित आहे. खाली कोण राहिलं, एकच चैतन्य राहिलं. आणि आभासवादामध्ये माया, बरोबर ना, किंवा अविद्या ही उपाधी, त्या उपाधीचे धर्म, आणि त्या उपाधीचे धर्म ज्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या आभासाच्या ठिकाणी आलेले, त्या आभासाच्या ठिकाणी प्राप्त झालेल्या उपाधीमुळं विशेष भाव, बुद्धीचे धर्म आणि बुद्धी उपाधीमुळं आभासाला प्राप्त झालेला विशेष भाव, यांचा बाद केल्यावर खाली काय, सामान्य चैतन्य. काय सगळं तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा. हा बिंब प्रतिबिंबवादाला धरू नये का, विवरणकारांच्या का विद्यारण्य स्वामींच्या आभासवादाला धरू नये का, दोघांचंही सारखंच आहे, दोघांचं एकच आहे. म्हणून त्याने लिहिलं, यया यया भवेत पुंसाम प्रवृत्त काय, व्युत्पत्ती ही प्रत्यगात्मनी सा सैव प्रक्रिया स्यात् साध्वी त्याचार्य भाषितम. ज्या ज्या प्रक्रियेने, कोणत्याही प्रक्रियेनं तुम्हाला प्रत्येक आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे, कोण, मी कोण आहे, याचं उत्तर मिळालं का ते उत्तर चांगलं. नाही हो, पण आम्हाला बिंब प्रतिबिंबवादाने ते सरस उत्तर आहे, नाही आभासवादाने ते सरस आहे, आम्हाला अजातवादातच मिळालं ते सरस आहे. हा, कोणी म्हटलं सृष्टी अगदी बरोबर आहे, नाही पण सृष्टी अगदी बरोबर आहे, एक जीववाद अगदी बरोबर आहे, आमचं त्याच्याबद्दल काही नाही. सिद्धांतामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून माणसाने फार प्रक्रिया, स्वामी महाराज म्हणायचे, मंद मुमुक्षूसाठी आभासवादाची प्रक्रिया जवळची. आपलं त्याने आभासवादाने चिंतन करावं. आपल्याला जास्त ग्रंथाचं अध्ययन करायला जीवनात मिळेलच. संस्कृतमध्ये आपला प्रवेश किती होईल हे सांगता येत नाही. कदाचित आपण अष्टाध्यायी काय याच्यापर्यंत पातंजल भाष्यापर्यंतचे सगळे विषयाचं चिंतन करू शकतो, आहे की नाही, आणि जास्त शक्यता नाहीच. हा, जास्त तेव्हा हे जे आहे हेच आपलं गरिबी हटाव, चिंतन करावं. आणि जो अजातवादाच्या प्रक्रियेत जाईल, तुम्हाला विवर्तवाद कुठे नेईल, अजातवादातच नेईल की नाही. बिंब प्रतिबिंबवाद कुठे नेईल, अजातवादातच. अजातवादात स्थिर करण्यासाठी यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सा सैवेह प्रक्रियाशात साध्वी इति आचार्य भाषितम. आचार्य पूर्वाचार्यांनी, व्यासाचार्य असो, शंकराचार्य असो, मधुसूदन सरस्वती, सगळ्यांनी हेच सांगितलं की तुम्ही फक्त मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधा. कशाने मिळालं तर आपण म्हणतो काय, अ+2 = 3, आहे की नाही, अ+2 = 3, सांगा अ ची किंमत, आहे की नाही, अ ची किंमत 1 झाली, आहे की नाही, 1+2 = 3. आता तो अ किती जपून ठेवायचा. अरे कोणी म्हणतो नाही पण मी क मानून त्याचं उत्तर काढलं, कोणी म्हणतो ज्ञ मानून उत्तर काढलं. उत्तर काय आहे, आम्हाला फक्त त्याचं उत्तर एक आलं पाहिजे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, एवढं फक्त उत्तर काढायचं. आम्हाला दुसऱ्याची काही आवश्यकता नाही याच्यामध्ये. फक्त काय आहे, ह्याचा आपल्याला वेळ आहेच आहे की नाही. जीवनामध्ये जेवढी काल क्रमानं करायची तर वेदांत वाक्यशो सदा म्हणतो. मग कशाला केवळ आभासवादाच्या प्रक्रियेवर भागवायचं. बघू बिंब प्रतिबिंबवादात काय रहस्य आहे, बघू एकजीववादामध्ये काय रहस्य आहे. आणि सगळ्यांचा समन्वय जर आपल्याला कळला तर मनुष्य एक आपल्या, ज्याला आपण म्हणतो एक थाट मस्ती, त्याच्यामध्ये राहू शकतो. बाकी कोणती प्रक्रिया असली तर काही नाही. म्हणून ते आभासवादाचं एकदा स्वामींच्या आश्रमामध्ये
पंचदशी चालू होते. स्वामी महाराज मोठे अगदी आवेशात हातवारी करून सांगत होते पंचदशी. आणि तिथे एक आले होते हिमालयातले संन्यासी. ते फार थोर म्हणजे अति मोठे विद्वान होते, प्रगाढ चिंतक होते. आणि ते एकदम आले तिथं एका पोत्यावर झोपले. तिथं दुपारच्या प्रहरी आले आणि म्हणे मला इथं झोपायला जागा मिळेल का. त्यांना एक पोतं दिलं आणि तिथं ते आपले झोपले. आणि नंतर पाठ सुरू झाल्यावर ते एका खांबाला टेकून बसले आणि खूप वेळ झालं तर पाठ चालला. तर त्यांनी एकही शब्द बोलले नाही, काही नाही. तर स्वामी सांगत होते आभासवादाचे, आता जे आपलं चाललंय असं आभासवादाच्या प्रक्रियेला धरून सांगत होते. आणि नंतर पाठ झाल्यावर स्वामी महाराज म्हणले, साधू महाराज तुम्ही एवढे हिमालयातले संन्यासी, आमचं हे चाललेलं तुम्ही एकही शब्द बोलले नाही, तो ये ठीक चल रहा है क्या, असं त्यांना म्हणे. तो ते म्हणले बालभाषा में ठीक आहे आपली बालभाषा में तो ठीक आहे. म्हणजे त्यांना हे आभासवादाची प्रक्रिया म्हणजे एकदम प्राथमिक स्वरूपाचं वाटतं. म्हणून ते असं म्हणले. स्वामी महाराजांनी त्यांना हात जोडले याच्यामध्ये. असे ते ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्या स्वरूप स्थितीला आरूढ करण्यासाठी ह्या प्रक्रिया आहेत. ह्या सगळे जे आहेत ते टाकून देण्यासाठी, त्या प्रक्रिया कायम जपून ठेवण्यासाठी नाही. जसं लहान मुलगा आहे, तो पांगुळ गाड्यावर त्याला चालायला शिकवतो आणि शाळेत जाताना तो म्हणतो काय मला पांगुळ गाडा दे. आता तो पायावर चालतो ना. तसं एकदा जीव ब्रह्मरूप आहे, मीच ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होईपर्यंत ह्या प्रक्रिया जतन करायच्या का नंतर जतन करायच्या, जतन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे उगीच जर एखादा बिंब प्रतिबिंबवाद नाही, आमचं म्हणणं आहे की आभासवाद श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतो अवच्छेदवाद श्रेष्ठ आहे, ऐके नाही, असं जर म्हणत असेल तर काय करायचं, हे बालभाषा आहे, ठीक आहे. यांचं लहान मुलं जशी एकमेकामध्ये भांडतात आणि आई त्यांचं भांडण काय करते, अगदी आनंदाने पाहत राहते, कसं कसं कोण कोणाशी कसं भांडतं, कसं युक्तिवाद करतं. आईला एक वेगळा आनंद होतो. पण आईला त्या भांडण पाहत असताना आईला शंका आहे का कोणते, त्याच्यामुळे तसे हे जे भांडतात यांना पाहून तो तत्वज्ञ पुरुष काय राहतो, हसत राहतो. परंतु माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी विवादच नाही, आहे की नाही. ते अविवाद हा अविरोधश्च असं गौडपादकारिकेमध्ये, जिथं विरोध नाही आणि कुठं वाद नाही, आणि तिथं वादे जायते तत्वबोधा तरी व्हावं, पण विवादे जायते भांडणा, आहे की नाही. परस्पर विरुद्ध विवाद करून तिथं काय होतं, भांडण कलह निर्माण होतात. असं आहे. ठीक आहे ना. हा, तरी ईश्वराची सिद्ध झाली ना. हा, बिंबाची सिद्धी झाली, पण बिंबस्थानी ईश्वराची सिद्धी झाली. बिंबालाच काय म्हणायचं, ईश्वर. ब्रह्मावर जेव्हा बिंबत्व भाव येतो त्याला म्हणायचं ईश्वर, आणि प्रतिबिंबत्व भाव येतो त्याला म्हणायचं जीव. एक अज्ञान ही एकच उपाधी, पण उपाधीमुळे एकाला प्रतिबिंब म्हटलं की एकाला काय आलं, बिंब. बिंब शब्दाचं वाच्य, प्रतिबिंब शब्दाचं वाच्य झाला जीव, का बिंब शब्दाचं वाच्य कोण होईल, ईश्वर. आणि अवाच्य कोण राहील, ब्रह्म, आहे की नाही. अवाच्य कोण राहील, ब्रह्म. इतका अवाच्य राहील का ब्रह्म सुद्धा म्हणायची. आता ते स्वामी महाराजांनी सांगितलं ना, ते कसं आहे, अवाच्य. यन मनसा न मनुते येनाहुर मनम मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. ज्याच्यामुळे हे सर्वांचं प्रकाशन होतं ते ब्रह्म आहे, ऐके नाही. काय आता सांगितलं मी, यन मनसा न मनुते, ज्याचं मन मनन करू शकत नाही, आणि यन मनसा न मनुते येन आहुर मनोमत, मनन, मन ज्याच्यामुळं मनन करतं. मन ज्याचं मनन करू शकत नाही, पण मन ज्याच्यामुळं मनन करतं तदेव ब्रह्मत्व विधी, त्यालाच काय म्हणायचं, ब्रह्म. म्हणजे ब्रह्माला तो बुद्धी जाणू शकत नाही, पण बुद्धीची जाणण्याची क्रिया ज्याच्यामुळे होते ते ब्रह्म आहे, असं तू समज. ऐक ना, न एदिदम उपासते, तू ज्याची उपासना करतो ना, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, नेदिदम, ते हे ब्रह्म नाही, ऐके नाही. त्याचं अधिष्ठान हे ते ब्रह्म आहे, बरोबर ना. म्हणून तुकाराम महाराजांनी जाणून म्हटलं, दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. परमात्मा विटेवर परमात्मा आहे, पण विटेवर दिसतो एवढाच नाही, तो कसा आहे, व्यापक आहे. स भूमिम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम, तो सर्वांना व्यापून काय आहे, उरला. म्हणून दिसतो तो देव नाही, कळतो तो देव नाही, उरतो तो देव आहे की नाही. जो अवशिष्ट राहतो तो देव आहे, कळला तो नाही, गटापटासारखा दृश्य झाला, आहे की नाही.
मनाने कल्पना केली तो देव नाही, स्वप्नासारखा झाला, नाही की नाही. मग जो काय सर्वांचा बाद केल्यावर जो उरतो, जो कोण उरतो, कोण उरेल खाली, सर्वांचा जो उरतो म्हणजे कोण आहे, तो मीच आहे की नाही. सहा अहम, सो अहम, तोच काय आहे, मी आहे असं सांगतो. कालच कोणतरी विचारलं होतं किंवा हे जे आपल्या आळंदीचे स्नातक विद्यार्थी उत्तरेत जातात आणि त्यांना वेदांतामध्ये एवढा प्रवेश होतो, आणि जर त्यांना हे पूर्वीचे एवढेच ग्रंथाचे संस्कार असतात, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी, थोडा अमृतानुभव असे, आणि तिथे गेल्यानंतर ते एकदम त्यांचा जेव्हा त्यांना अद्वैत सिद्धीसारखे ग्रंथ अध्ययन करायला मिळतात, चित्सुखीसारखे, तर ते एवढ्या आनंदाच्या मस्तीमध्ये राहतात आणि विद्वान पण तेवढेच होतात. याचं कारण काय आहे बरं? त्यांचा प्रवेश होण्यासाठी 2 वर्ष सुद्धा लागत नाही. पहिले आता जाऊन तुम्हाला बसवलं पाठाला अद्वैत सिद्धीच्या, तरी त्याच्यात आनंद यायला लागतो. आणि ते जे संन्यासी महात्मे प्रकरण ग्रंथ शिकले, 6 वर्ष शास्त्री केलं, आचार्य केलं, आणि तरी सुद्धा त्यांना आनंद येत नाही. त्यांना पदपदाचा अर्थ आपल्यापेक्षा चांगला कळतो आणि तरी त्यांना आनंद येत नाही. याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण सांगितलं मी काल. याचं कारण हे ग्रंथ आपण शिकत असताना आपल्याशी संबंधितला होतो. हे चाललेलं चिंतन ही आत्मकथा असं समजतो, आणि ते ब्रह्मचिंतन म्हणजे आपल्याहून भिन्न काहीतरी ही एक विद्या आहे असं करतात, आणि त्यामुळे त्यांना जास्त श्रम होतात. आपल्याला श्रम होत नाही, कारण आपल्या ह्या पदांचा अर्थ आपण पाहतो. आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला जे जे शब्द येतात ते शब्दाचा आकार आपण करून पाहतो, आणि ते काय करतात, फक्त त्या शब्दाच्या अर्थाचा आकार करतो आणि ते शब्दाला आकार करतात फक्त. त्यामुळे शब्दाचे आकार आहे ते सारखे उत्पन्न नाश होतात. आपल्याला झालेला जो स्थायी स्वरूपात जो अंतःकरणात उमरलेला ठसा आहे कोणता, हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ माझं वर्णन करणार आहे, दुसरं कोणाचं. माझ्याहून भिन्न कोणी ब्रह्म आहे, किंवा माझ्याहून प्रत्येकात्म्याहून भिन्न म्हणून कोणी जगत आहे, जीव आहे. जीव, जगत, ब्रह्म हे सर्व माझ्या स्वरूपा संबंधाने चाललेले. ही रामकथा नाही किंवा कृष्ण कथा नाही, ही कोणती कथा आहे, आत्मकथा. असं असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त आनंद येतो असं आहे. म्हणून हे सगळे विषय, आता आपल्याला कुमारील भट्टाचं मत किंवा वैयाकरणाचं मत, नैयायिकांचं मत, याचं मंडन कळलं की नाही, त्यांचं मत कळलं की नाही, आणि त्यांचं खंडनही सहजच होतं असं. उलट आपल्याला वाटतं की एवढे मोठे गौतम म्हणून त्यांना कसं कळलं नाही ही साधी गोष्ट, ऐक नाही का, असं वाटतं की नाही. याचं कारण आपलं जुजबी ज्ञानच उलट बरं पडतं. उलट जास्त त्याच्यात गेलं तर त्या बुद्धीला जास्त फाटं फुटतात. म्हणून त्यांनी दिले काय, जास्त ग्रंथांचं अध्ययन करू नका. हा आणि नका पडू ग्रंथाचे भरी ना, आणि नका व्यर्थ पडू ग्रंथाचे भरी. नाही, ते दुसरं आहे, ते दुसरं आहे. नका शोधू मतांतरे, नुबगे खरे बुडाल, असं तुकाराम महाराज म्हणतात. तार्किकांचा टाका संघ, पांडुरंग स्मराव. जर मतांतर जास्त शोधली तर एखाद्या वेळेस तुम्ही काय व्हाल, त्याच मताचे होऊन जाल. आपण काय करतो, हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्या इथलं, की आपण अगोदर वेदांत शिकतो आणि नंतर मग बाकीचे तर्कसंग्रह, काय पूर्वमीमांसा ते शिकतच नाही आपण म्हणा, पण जर कोणी शिकलं तर नंतर शिकतं नंतर शिकतो ते. तर याचं कारण आहे, स्वामी महाराज म्हणायचे अगोदर वेदांत त्याला श्रवण करावं. आणि ही परंपरा गीतेची. आपण एक दिवस चिंतन केलं, गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात चित्तप्रज्ञ दर्शन सांगितलं. आता पुढच्या महिन्यात होईल त्याचं पूर्ण विवेचन झालंय लिहून त्याच्यामध्ये. तेवढा एक ग्रंथ जरी आपण चांगला जर चिंतन केला तर हे सगळे प्रकरण ग्रंथाचा सुद्धा समन्वय लक्षात येईल अशा रीतीने. तर त्याच्यामध्ये भगवंताने 18 अध्याय सांगितले, आणि पहिले 2 अध्याय आपलं दुसऱ्या अध्यायाचं तत्वज्ञान सांगितलं नाही. पहिला अध्याय तर उपोद्घात आहे, भूमिका आहे, ऐक नाही. म्हणजे सुरुवातच कशाने केली, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाः, ऐक नाही. इथून अशोचानन वशोचस्तोम प्रज्ञावादांश भाषेचे गतासून गतासूंश नानुशोचंती पंडित शीतप्रज्ञेश का भाषा समाधीस्तस्य केशव विहाय कामानिय सर्वान येशा ब्राह्मी स्थिती पार्थ. सगळं वर्णन म्हणजे पुढं काय, कर्मयोगो नाम तृतीय अध्याय. कर्म अगोदर सांगायचं, अगोदर तत्वज्ञान कशाला सांगितलं, आहे की नाही. म्हणून अगोदर तत्वज्ञानच सांगायचं. प्रत्येक मनुष्य ब्रह्म आहे आणि त्याला जर आपल्या स्वरूपाची जाणीव करून दिली तर तुम्हाला अत्यंत मोठं पुण्य लागेल आणि त्याचे किती श्रम वाचतील. कर्म उपासनेने जिथं जायचं, कांदे खाऊन, बटाटे खाऊन, चपला खाऊन 100 रुपये द्यायचेच होते, तर अगोदरच दिले तर कुठं बिघडले, आहे की नाही.
त्याच्यासाठी ही काय वेदांताची सुद्धा परंपरा आहे की त्याला आणि बरं कशावरून त्याच्यावर तुम्ही म्हणे पण त्यांनी कर्म नाही केलं, उपासना नाही, अधिकारी नाही, आलाय रुसून भांडून गुन्हेगार म्हणून आणि लागले वेदांत सांगायला, हाय की नाही. जरी असं असलं काय कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे, तर त्याचा काय अधिकार आहे कोणाला माहिती आहे. ज्या अर्थी श्रवणामध्ये रुची येते त्या अर्थी त्याचा अधिकार आहे, आणि नसला तर तो जातच असतो. आणि समजा तो जर म्हटला ऐक जातोच म्हटला तर त्याला नंतर मग हे नाही झेपत, मग काय कर, मग तू काय कर तीर्थयात्रा कर, ऐक नाही, ध्यानधारणा कर. आमचं एवढं आहे, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा मूर्तीपूजाचं तीर्थयात्रा धमाधमा, ऐक नाही. याच्यामध्ये जर रमला तर ठीक, नाही तर बुवा सांगतच असते. पहिल्यांदा त्याला कपाटाच्या किल्ल्या दिल्या, कॉम्प्युटर दिला, स्वयंपाकघरात दिलं त्या बाईला, आणि सगळ्यात कुठंच यश आलं नाही. मग त्याला खापर आणि ते हे दिलं, आहे की नाही, खराटा, आणि जा हे लहान मुलं घरात बरीच होती ते कर. मग त्याचं नाही झालं तर मग करा, त्याने दिलंय. पहिल्यांदा निष्कर्मी स्थिती स्वतः सिद्ध असणारी, नसेल तर उपासना ध्यानादी, ते नसेल तर कर्म, ते जर निष्काम नसेल तर सकाम, आणि ते नसलं तर डुबते रहो, पुन्हा पुन्हा जन्म आणि मरा, ऐके नाही. अशा प्रकारचा हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.